हॅलो फ्रेंड्स, हर हर महादेव. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहे सगळे? आशा करते सगळे मस्तच असणार आणि मी पण ठीकच आहे. तर ब्लॉग बनवायचा टाईम नाही भेटत, तर मी आता अशी आयडिया लावली आहे की सकाळ सकाळ म्हणजे माझं काम पण होईल आणि व्हिडिओ पण बनेल. तर थंडी कशी आहे तुमच्याकडे? आज तर थंडी लागते बाबा. आणि मला ना जॉकेट घाले. आम्हाला जायची तयारी. सगळ्यात पहिला तर कोणाकोणा आवळ्याचा ज्यूस आवडतो. मी रेडीमेड वगैरे नाही आहे, मी घरीच बनवते. हप्त्यातून 2 वेळा पिते. आवडतं मला, छान लागतं. चाय खूप कमी पिते मी, कधीतरी चाय प्यायची इच्छा झाली तर. तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा. आणि आता ना जास्त व्हिडिओ म्हणजे टाकतच नाही आहे मी. टाकत नाही म्हणजे तेवढा खूप म्हणजे ना टायमाचं खूप जरा हे होतं. तरी पण मी आता असं थोडा टाईम काढणार. आणि कारण माझं एक काम आहे, हे घरातलं पण काम आहे, बाहेर मशीन चालवते ते पण काम आहे, आणि हे यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम हे पण कामच आहे. तर सगळं मॅनेज करायला पाहिजे ना. तर तुमच्या सगळ्यांना सांगते की माझं दुसरं चॅनल आहे ना, त्याच्यावर 800च्या पुढे सबस्क्रायबर झालेले आहेत. तर मी हा व्हिडिओ म्हणजे हिंदीमध्ये बोलायचं होतं, पण चुकून मराठी निघालं, तर पूर्ण मराठीमध्येच बनवते. तर जर कोणाला समजलं नसेल तर मराठी शिका, कारण खूप सोपी आहे, जास्त अवघड नाही आहे मराठी. जय महाराष्ट्र. काय चाललं आहे सगळ्यांचं? आणि मी ह्याच्या अगोदर एक ब्लॉग टाकलेला 2-3 दिवस अगोदर. हे बघा, बोटाला लागलं होतं. मशीन चालवता खूप रक्त गेलं, बापरे बाप. तर अजून पण आता तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही. हे बघा, मेहंदी होती ना हाताला. हे बघा, इथे असे होल पडल्यासारखं दिसतंय ना. हे बोट सगळी पूर्ण म्हणजे जास्त करून ह्या बोटातून रक्त निघत होतं. तर आता मस्तपैकी आवळ्याचा ज्यूस पिणार आहे. मला थंडीमध्ये चाय प्यायला खूप छान वाटतं, पण रोज रोज चाय नाही आवडत मला, कधीतरी. काल पियाले होते, आता चाय प्यायची काही इच्छा नाही आहे. आता मस्तपैकी ना आवळ्याचा ज्यूस बनवणार, स्वयंपाक बनवणार, कामाला जायची तयारी करणार. रोजचं काम आहे ते. तर कोणाकोणाला ना आवळ्याचा ज्यूस नाही आवडत. त्याच्यामध्ये ना फक्त मी काय करणार, आवळा, थोडंसं सेंदा नमक, मीठ, सेंदा मीठ, कढीपत्ता, आणि थोडंसं मीठ. थोडंसं मीठ. तर तुमच्या समोरच करून पिते मी, बघा. काल रात्री ना केस धुतलेली, तर तशीच माझी केस कुरली आहेत ना, मला खूप आवडतात. मी ना म्हणजे अपने आप से बहुत प्यार करते.
आहे आणि तुम्हाला दाखवते. मला गाणे म्हणायची खूप सवय आहे. अपने बिना खबर कोई इतने खो गए, तेरा दो की चादर ओढ़े हर रात गुजर जाती है, तेरी तस्वीर आंखों में लेके. मला ना खूप आवडतो आवडता ज्यूस. ह्याच्यामध्ये ना कोण कोण काळी मिरी वगैरे टाकतात. मी पहिला टाकली होती, म्हणजे सुरूमध्ये, म्हणजे मी आता किती 2-3 महिने झालं चालू केलं. तर पहिला मी टाकायची काळी मिरीने ना कसं तरी, म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे ब्लॅक पेपर, पण मला ना काळी मिरी कसं तरी पिऊच वाटत नव्हतं, म्हणून मग मी स्किप केलं आणि फक्त कढीपत्ता, आवळा आणि मीठ, बस. खूप छान लागतं आणि आपल्या केसासाठी चांगलं आहे, आपल्या स्किनसाठी चांगलं आहे आवळा, खरंच. माझी केस बघतायत ना, तर मी कसला कलर वगैरे काहीच लावत नाही केसाला, अजिबात नाही. कलर नाही लावत. कधीतरी म्हणजे मेहंदी 1-2 वेळा मेहंदी लावली होती बस, नूपुर मेहंदी, केस सॉफ्ट होण्यासाठी. आणि माझे केस आहेत कुरुळे कुठलं बोलतात मला दाखवते. हा, मी असा गाळून घ्यायचा मस्तपैकी, एकदम फ्रेश आवळा ज्यूस तयार. तर कोणाकोणाला आवळा ज्यूस आवडतो नक्की सांगा कमेंट करून, ठीक आहे. आता शिव शंभो कहो, आहे की नाही मस्त, हे बघा. असं नाही दिसणार, तुम्हाला दाखवते. आहे ना छान, एकदम फ्रेश. तर चला आता मी आवळा ज्यूस पिते तुमच्यासमोरच. छान लागतं, पण जरा तुरट आंबट असं असतं ना, त्यासाठी कसं तरी होतं. तर चला, तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा. आणि मी पण, माझे यूट्यूबवरती व्हिडिओ खूप कमी झाले, ब्लॉग खूप कमी झाले, तर मला माहिती आहे. तर मी आजपासून विचार केला ना, काय पण हो, चाहे कुछ भी हो जाए, टाइम तो निकाल के रहूँगी मैं, क्योंकि टाइम ऐसे मिलता नहीं है और सब मैनेज करना है, तो टाइम निकालना ही पड़ेगा, है कि नहीं. तो चलो, आप लोग भी अपना काम करो, नाश्ता करो, अपना ध्यान रखो और ऐसे सपोर्ट करते रहो. जितना हो सके उतना मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, बेल आइकन दबाना मत भूलिए. ठीक है, बाय बाय, टेक केयर.